नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडीत दिनविशेष माहिती असते. ज्येष्ठांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ, विद्यार्थ्यांसाठी स्पिरिच्युअल व्हिडिओ आणि महिलांसाठी विशेष टिप्स असतात. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की तरुणपण कसं टिकवायचं आणि म्हातारपण कसं लांबवायचं. खरं तर म्हातारपण हे शरीराला येणारच आहे, कारण जसं जसं आपलं वय वाढणार आहे तसं म्हातारपण येणार आहे. पण काही आपण जर विशिष्ट सवयी टाळल्या आणि जर काही ह्या विशेष टिप्स फॉलो केल्या तर आपलं तरुणपण हे जास्त काळ टिकू शकतं. आपण बघत असतो की आपल्याला काही लोक हे 85 किंवा 90 या वर्षांमध्ये सुद्धा चालते, फिरते, हसते म्हणजे उत्साही दिसत असतात. आणि काही लोक हे 40-45 या वर्षातही निरुत्साही, मनाने थकलेले, शरीरानेही थकलेले, आजारी असल्यासारखे दिसत असतात. तर यामागे काय कारण असू शकतं? आणि दुसरं हे आहे की आपण जीवनभर अगदी म्हणजे धावपळ करत असतो आणि या धावपळीमध्ये आपण म्हणजे घरासाठी धावपळ करतो, स्वप्नांसाठी, आपल्या मुलांसाठी, पैशांसाठी आपण सतत धावत असतो. आणि या धावपळीमध्ये आपल्या हे लक्षात येत नाही की आपलं शरीर आपल्याला साथ देत आहे की नाही. आणि एक दिवस जेव्हा तुम्हाला जिना चढताना दम लागतो, पाठ दुखते किंवा तुमची स्मरणशक्ती कमी होते, तेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं आणि तुम्ही एक स्वतःलाच हा प्रश्न विचारता की मी इतक्या लवकर म्हातारा कसा झालो. आता बघा, आपल्या ह्या दररोजच्या काही सवयी आहेत त्या जर आपण लावून घेतल्या तर आपण काय करू शकतो की आपण आपलं तरुणपण हे जास्त काळ टिकवू शकतो. आता पहिली टिप्स आपण हे म्हणूया की सकाळी शरीर हलवणे. काही लोक काय करतात की सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात घेतात आणि इथेच त्यांची पहिली चूक होते. म्हणून सकाळी उठल्याबरोबर तुम्ही वॉक करा, मॉर्निंग वॉक, सूर्यप्रकाश अंगावर घ्या, त्यानंतर ध्यान करा, प्राणायाम करा. त्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरामध्ये रक्ताभिसरणाची प्रक्रिया ही सुधारते आणि तुमचा मेंदू हा ॲक्टिव्ह राहतो. आणि जर मेंदू तुमचा ॲक्टिव्ह असेल तर तुमचा वृद्धत्वाचा जो वेग आहे तो कमी होतो. तर त्यामुळे तुम्ही सकाळी शरीर हलवणे हे अतिशय गरजेचे आहे. दुसरं आपण हे म्हणू की कमी खा पण योग्य खा. आजकाल जंक फूड खाण्याची खूप फॅशन झाली आहे असंही म्हटलं तरीही चालेल. तर घरचं अन्न, ताजं अन्न, त्यानंतर तेलकट टाळायचं, साखर टाळायची, साखर शक्यतोवर कमीच खायची. आणि जसं आपण म्हणतो की नाही की तेल, मीठ आणि साखर हे वयानुसार कमी खायला पाहिजे. आणि तुम्ही घरचं साधं अन्न घ्या, मोड आलेली कडधान्य घ्या, दररोज एक आवळा खा, आंबट गोड फळं खा ज्यामध्ये व्हिटॅमिन सी असतात. तर हे काय करतात की आपलं रक्ताभिसरण हे सुधारतात. त्यामुळे आपला मेंदू ॲक्टिव्ह होतो आणि मग आपलं हृदयसुद्धा चांगलं राहते आणि मग आपला तरुणपणाचा जो वेग आहे तो थोडासा वाढत जातो. म्हणून हे आपल्याला घरचं अन्न वगैरे हे खाणे अतिशय गरजेचं आहे. तिसरं हे की झोपेला कमी लेखू नका. आजकाल काय झालेलं आहे की पैशाच्या मागे माणूस इतका धावत आहे आणि कामाच्या मागे इतका धावत आहे की झोप कमी करत आहे. कामाच्या व्यापापायी झोप कमी घेत आहे. आणि मग त्यामुळे काय होत आहे की बघा, तुम्ही एखाद्या वेळेस झोप काय करते की तुमची जर शांतपणे झोप झाली तर शरीर आतून तुटत नाही आणि झोपेमध्ये शरीर आपलं रिपेअर करतं. त्यामुळे एखाद्या वेळेस बघा, तुमची जर खूप छान शांतपणे झोप लागली तर त्या दिवशी तुम्हाला खूप फ्रेश वाटतं आणि तुम्ही म्हणताय की आज मला खूप फ्रेश वाटत आहे, आज माझा कामाचा मूड खूप छान आहे आणि तुमचे कामंसुद्धा पटापट होतात कारण तुमची झोप छान गेलेली असते. आणि ज्या दिवशी तुमची झोप जात नाही त्या दिवशी तुम्हाला सतत जांभया येणे,
चिडचिड वाटणे असं तुम्हाला वाटत राहतं, म्हणजे निरुत्साह तुमच्या अंगामध्ये येतो. आणि मग असं जर तुमची झोप जर वारंवार नाही झाली तर काय होतं की डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं आणि शरीर कमजोर बनणं, मग यामुळे तुमचा म्हणजे तरुणपणाचा वेग हा कमी होतो आणि मग वृद्धत्वाकडे आपण झुकायला लागतो. नंतर हे की ताणतणाव टाळा. कारण ताणतणाव जर तुम्ही जास्त घेतला तर त्यामुळे काय होते की हार्मफुल हार्मोन्स जे आहे हे शरीरामधून जास्त बाहेर पडतात आणि ते आपल्या शरीराला म्हणजे खूप आपल्या शरीरावर वाईट परिणाम करतात. म्हणून तणाव घ्यायचा नाही. मग त्यासाठी आपण काय करणार आहे? शांत बसायचं, डोळे मिटून बसायचं, मन हलकं करायचं की ज्यामुळे आपल्याला आपला तणाव आपला ताण हा कमी होईल आणि त्यामुळे मग आपल्याला कसं शांत वाटायला लागेल. आणि मग शांत आपल्याला वाटायला लागलं की आपलं शरीर हे आपल्याला साथ देईल आणि आपला मेंदूसुद्धा हा ॲक्टिव्ह राहील. म्हणून तणाव घ्यायचा नाही, ताण घ्यायचा नाही. येणार तर आहे स्ट्रेस, कारण आता जीवन म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी ह्या त्यामध्ये असतातच, पण आपण आपलं मन हे हलकं करायचं आणि ते करणं अतिशय गरजेचं आहे. नंतर आपण हे म्हणू शकतो की शरीराला बसवून ठेवू नका. आजचं जग काय आहे की खुर्चीत बसण्याचं आहे. म्हणजे कार्यालय असेल, वेगवेगळे कार्यालय, वेगवेगळे ऑफिस, तिथे बसणंच असतं. त्यानंतर शाळा कॉलेजमध्येही बसणं असतंच. जेव्हा जरी ते तासावर गेले तरी इतर वेळेस ते बसतातच. त्यानंतर टी व्ही आहे, मोबाईल आहे, म्हणजे असं खुर्चीत सतत अडकून राहतो आपण, खुर्चीमध्ये बसून असतो. आणि मग त्यामुळे काय होते की आपले जे स्नायू असतात ते कमजोर होतात आणि कमजोर स्नायू हे हृदयावर परिणाम करतात आणि त्याचा आपल्या मेंदूवर सुद्धा वाईट परिणाम होतो. म्हणून शरीराला सतत बसवून ठेवू नका. मग काय करायचं आपण? 1 तास झाला की फक्त 5 मिनिट 4-5 मिनिट फक्त चालायचं. तेवढं केलं तरीसुद्धा मग आपल्या शरीरामधील जे आपलं रक्ताभिसरण आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं. नंतर पाणी कमी पिणं. पाणी कमी पिणं हे टाळायला पाहिजे. कारण पाणी काय करतं की आपल्या शरीराला आतून स्वच्छ करतं, आपल्या त्वचेला क्लीन करतं. आपली त्वचा ही भरपूर पाणी पिणाऱ्या लोकांची त्वचा ही तुम्हाला अशी अगदी तुकतुकीत दिसते, ग्लॉसी दिसते. आपण म्हणतो की नाही हिची स्किन किती छान आहे वगैरे, तर तसं ते त्या प्रकारचं असतं. म्हणून पाणी भरपूर प्या, कारण पाणी भरपूर पिल्यामुळे तुमच्या हृदयावर ताण येणार नाही आणि तुमचा मेंदूसुद्धा ॲक्टिव्ह राहील. सतत राग करणं. काही व्यक्तींना काय असतं की काही कारणामुळे किंवा कारण नसेलही तरीही राग करत राहतात आणि सतत राग करणाऱ्या लोकांचं ब्लड प्रेशर हे नेहमी हाय असतं, त्यांना हाय BP असतं. म्हणून सतत राग करायचा नाही. अगदी बघा तुम्ही की जेवढे तुम्ही शांत असाल तेवढी ती व्यक्ती निरोगी असते. म्हणून शांत राहायचं. कारण आता काही कारणामुळे तुम्हाला आला आहे राग, पण आपण सतत राग करायचा नाही. तर आता नंतर हे की शरीराला जसं आपण काम देतो तसं मेंदूला सुद्धा काम देणे हे आवश्यक आहे. मेंदूला ॲक्टिव्ह ठेवणे. मग आता मेंदूला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण काय करणार की रीडिंग, तुम्हाला वाचनाची आवड आहे, रायटिंग, तुमच्या ज्या हॉबीज आहेत, तुम्हाला काही पेंटिंग वगैरे, त्या तुम्ही अशा डेली चालू ठेवायला पाहिजे. त्यानंतर नवीन नवीन काहीतरी गोष्टी शिकायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला कोडी सोडवा, पर्यटनाला जा. त्यामुळे काय होईल की तुमचा मेंदू हा ॲक्टिव्ह राहील. म्हणजे शरीर जसं आपण ॲक्टिव्ह ठेवतो त्याप्रमाणेच मेंदूसुद्धा ॲक्टिव्ह ठेवणे अतिशय गरजेचं असते. एकटेपणा टाळा. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा तुम्ही बाहेर बघत असाल गेल्यानंतर की काही लोक जरी वयानं मोठी असली तरी ती अशी अगदी आपल्याला त्यांची स्किन वगैरे अशी ग्लॉसी, तुकतुकीत आणि खूप फ्रेश दिसतात. कारण ते सतत असं कोणाच्या तरी सान्निध्यात असतात, सतत आपल्या नातेवाईकांशी बोलत असतात. नाती जपणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. म्हणून एकटेपणा टाळा. लोकांमध्ये मिसळा, तुमच्या मित्रांना फोन करा, कुटुंबासोबत वेळ घालवा. त्यामुळे काय होतं की तुमचं शरीर हे चांगलं राहतं, तुमच्या मेंदूवर त्याचा ताण येत नाही. नंतर हे की हसणं बंद करू नका. कारण हसणं हे आपल्याला देवाने दिलेलं नैसर्गिक औषध आहे. म्हणून आता आजकाल तर हास्य क्लबसुद्धा आहेत,
पण आपण तसंही म्हणजे घरी सुद्धा आपले बरेच आपण हसण्याच्या गोष्टी करत असतो आपल्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये, आपल्या मुलांसोबत. तर हसणं बंद करू नका. ते अतिशय आपल्या शरीराला आवश्यक आहे. स्वतःच्या शरीराची वेळोवेळी तपासणी करून घ्या. कारण बघा, शरीर आपल्याला संकेत देत असतं, पण आपण काय करतो की त्याकडे दुर्लक्ष करतो. नाही, मगाशी मला बरं नव्हतं वाटत, पण आता बरं वाटते आहे. मग शरीर जेव्हा आपल्याला संकेत देतं, अशा वेळेस आपण शरीराची वरचेवर वेळेवर योग्य तपासणी करणे हे अतिशय आवश्यक असते. आणि शरीराची तपासणी केल्यानंतर आपल्याला कळून येतं की आपल्याला कुठे आपल्यामध्ये कमतरता आहे, आणि मग त्या प्रकारे आपण ते भरून काढू शकतो. आणि त्यामुळे मग काय होतं की आपल्या हृदयावर ताण येत नाही, आपला मेंदूवर ताण येत नाही, आणि मग आपला मेंदू हा ॲक्टिव्ह असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते तीच व्यक्ती सर्वांवर प्रेम करू शकते. आता स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे काय की स्वतःला काय हवं नको हे फक्त आपल्यालाच माहिती असतं की मला काय हवं आहे, मला काय म्हणजे सूट होईल काय नाही, हे आपलं स्वतःवर प्रेम करा. म्हणून स्वतःवर प्रेम करणे हे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे सुद्धा आपला वृद्धत्वाचा वेग हा कमी होऊ शकतो. पण आता काही लोकांना असं वाटत असेल की आम्हाला व्यायाम करायला सांगत आहे, आमच्याकडे कुठे एवढा वेळ आहे, आणि आम्हाला तर दिवसभर घरी कामं असतात, मग आम्हाला नाही केला व्यायाम तरी चालेल. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की व्यायाम जो आपण करतो तो आपण हा स्वतःसाठी करत असतो. आणि इतर कामे जी आपण करतो, ऑफिसमधील म्हणा किंवा घरची कामं, ही कामं आपण इतरांसाठी आणि स्वतःसाठी दोघां मिळून करत असतो. पण व्यायाम हा फक्त स्वतःचा आपण आपल्यासाठी घेतलेली ती काळजी असते. म्हणून व्यायाम आणि घरकामं किंवा बाहेरची कामं यामध्ये खूप फरक आहे. म्हणून व्यायाम हा करायचाच. तुम्हाला जितके मिनिट शक्य असेल तेवढेच मिनिट तुम्ही करा. आता बघा, आपला हे जे कपाळ असतं ना, इथे अगदी मध्यभागी इथे पिट्युटरी ग्लँड्स असते, आणि ही पिट्युटरी ग्लँड ॲक्टिव्ह असणे खूप आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी तुम्ही बघितलं असेल की पुरुष इथे टिळा लावायचे. आपण जी टिकली लावतो ना, ही थोडी खाली लावतो. ॲक्च्युली इथेच लावायला पाहिजे, कारण त्यामुळे ती ग्लँड आहे ना ॲक्टिव्ह होते. तर ही जी ग्रंथी आहे, ही ग्रंथी काय करते की इतर ग्रंथींना काम देते. एखाद्या वेळेस बघा, तुम्हाला कोणत्या कामाचा विसर पडला किंवा तुम्हाला काही आठवत नसलं तर आपण काय म्हणतो, अरे मला ते आठवलंच नाही असं म्हणतो. म्हणजे इथे हात लावतो आपण. तर इथे हात लावतो म्हणजे इथे आपला हात हा ऑटोमॅटिक जातो. आपल्याला ती सवयच आहे लहानपणापासून, किंवा आपण अनुकरण केलं असेल. तर इथे काय आहे की आपली मेंदूच्या आतमध्ये पिट्युटरी ग्लँड आहे, आणि ती स्ट्रेस कंट्रोल करते. म्हणून ती ग्लँड ॲक्टिव्ह ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आणि स्ट्रेस घेऊ नका. मग ती ग्लँड काय करेल की तुम्हाला अँटी स्ट्रेस हार्मोन्सही बाहेर देईल, आणि म्हणून ती ग्लँड ॲक्टिव्ह करणे ही ग्रंथी अतिशय आवश्यक असते. तर त्यासाठी तुम्हाला मग हे व्यायाम थोडाफार करणेही गरजेचं आहे. तसंच खाण्यामध्ये आपण म्हटलेलंच आहे की मोड आलेली कडधान्य वगैरे घ्या, दररोज एक आवळा खा, व्हिटॅमिन सी आपल्याला आवश्यक असतं. आणि त्यामुळे मग काय होतं की आपला मेंदू हा ॲक्टिव्ह राहतं, आपलं रक्ताभिसरण प्रक्रिया ही व्यवस्थित होते, आणि आपली झोप छान झाली की मग आपल्याला आनंद वाटतो, आणि त्यामुळे आपल्या वृद्धत्वाचा वेग हा कमी होतो. तर वयानुसार आपल्याला म्हातारपण हे येणारच आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही, कारण ते आपल्या हातात नाही. पण आपलं तरुणपण कसं टिकवायचं आणि आपल्या म्हातारपणाला कसं लांबवायचं हे आपल्या हातात आहे. आणि त्यासाठी जर तुम्ही ह्या विशेष टिप्स आपण फॉलो केल्या तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.